हार्दिक अभिनंदन करतो। आपल्या पंचक्रोशीतील सर्व गावातील ग्रामस्थांतील गाडामारे घडतील गाडा शौकीन असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी वारकरी संप्रदायातील मंडळी असतील, भजनी मंडळी असतील, त्या सर्व भजनी मंडळांचे चिंचोशी नगरीचे सुप्रसिद्ध रिष्टा आमचे मित्र विलासभाऊ साडवो आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन। किंवा स्वप्नील सोनवणे आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलं मनपूर्वक स्वागत। या विलासभाऊ पुढे या। आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी कालुशड पिंगळे चर्मन आपण या ठिकाणी उपस्थित झाला। हॅलो, या ठिकाणी नारायणगावचे युवा नेते आणि प्रगतशील शेतकरी प्रभुदादा कोल्हे, प्रसिद्ध रील स्टार विलास शेठ विठ्ठलराव सांडवर मामा आपल्या या ठिकाणी परत एकदा मनपूर्वक स्वागत। आणि खऱ्या अर्थानं आता प्रथमदा या ठिकाणी पुणे नगर जिल्ह्यातील सप्त हिंद केसरी अपराजित योद्धा मन्याभाई रमाने, मुक्तादेवी दिंडी मंडळाचे अध्यक्ष, विनंती आहे आपण पुढे या। मुरली पुढे स्थानापन्न व्हा, मागे उभं राहू नका, सहकार्य करा। परशुराम शेडर पवळे वाकळवणे ग्रामस्थ, वरुडे गावातील ग्रामस्थ, भजनी मंडळी, पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी, अण्णासाहेब चौधरी पशुवैद्यकीय आपल्याला हा उत्सव या ठिकाणी संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आता लाईव्हच्या माध्यमातून जगभर आपली जी मंडळी परदेशामध्ये आहेत, इतर राज्यामध्ये या ठिकाणी नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं आहेत, ती सुद्धा त्या ठिकाणी आपला हा या ठिकाणी जो पुण्यस्मरण सोहळा चालू आहे तो त्या ठिकाणी पाहतात। त्या सर्व मंडळींचं या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून पाहणाऱ्या मंडळींचं सगळ्यांचं या ठिकाणी राजू शेठ दवडेकर परिवाराच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत। आणि खऱ्या अर्थानं जुन्नर तालुका पंचायत समितीचे सदस्य आणि खऱ्या अर्थानं जवळेकर परिवाराचे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय जानकीशेठ डावकर, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त। मित्रांनो, आम्ही मन्याबाईसाठी आमचा मन्याबाई 26 फेब्रुवारी 2026 पहा मित्रांनो, आज महाराष्ट्रात अबप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं कीर्तन दिलेलं आहे। सुप्रसिद्ध रील स्टार विवेश मामा यांनी आपल्या मन्याबाईसाठी पहा मित्रांनो, राजू शेठ वसंतराव जवळेकर सभापती यांचा हा बैलगाडा मन्याबाई नसला म्हणून काय झालं, राजू शेठ वसंतराव जवळेकर यांना पहा मित्रांनो, सुंदर अशी दावण बैलगाडा शर्यतीचं मोठं नाव असलेला मन्याबाई। आज 26 फेब्रुवारी 2026 वार आहे गुरुवार।
नाम घालणं, गण लावणं, हरिपाठ करणं, ही तर भक्ती आहेच. पण पाणी त्याला तेव्हा सगळ्या पंडितांनी कावड भरून आणली, घरी नेली. पण नाथ बाबाने कावड नदीवर तरफडणाऱ्या गाढवाला पाहिजे आणि आम्हाला पाणी नाथ बाबाने पाजलं. तेव्हा नाथ बाबा म्हणतात, माझं पाणी रामेश्वराला पोहोचलं. माणसाला नाही येता सर्वा घटी राम. मग ही भक्ती, गायची सेवा, बैलाची भक्त, आईची सेवा. नुसते घन सोडून बोललं धीमे देव भेटलं. 16 बायका पोरण हिला लागलं. वाढवा आल्या जातात, घ्यायला नेमले भाकरी खाऊ नका हाना सफरचंद, चहा पिऊ नका हाना दूध. जो माणूस संसार चांगला करतो त्याचाच परमार्थ चांगला होतो. त्याचे पुढचं ऐकायचं, ज्याचे मित्र खास त्याचा संसार खास, आणि ज्याचे मित्र नाव आहे संसार खास. हा बरोबर. आणि मला आज पाहिलं आज तारखेचं पण ते इकडून नाही झाला, कुणीकडून नवीनच झाला. माझे नवे वेळ कुणी नाही सांगितलं त्यांना. मी म्हणलं असं कसं काय झालं, माझं त्या घरात चांगलं असून माझ्या नवीन येई झाला अजून माहिती नाही. त्यांच्याकडून तारीख आली. पण हा जो परिवार आहे हा पहिल्यापासूनच काळ्या आईची सेवा करणारा परिवार. एक बाजू. दुसरी बाजू आता राजकारण क्षेत्र वेगळं आहे. ते तुमचा पिंड वेगळा आहे, तुमचा विषय वेगळा आहे, तो आमचा काय विषय नाही. पण काळ्या आईची सेवा करणं ही पहिल्यापासून आहे. पुढच्या सूचना त्याचप्रमाणे पंचायत समितीचे मार्गदर्शक अमोलदादा पवार यांना बापू चल. नाही तू गाडी. अरे मी शावर नाही. ऋषी गेले इकडे. कसे राहू शकतात? चल. दोन तीन तास. काळ फार सुप्रसिद्ध स्टार व्हीव्हीएस मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडवर मामा पाहू शकता. हिंद केसरी मान्याबाई यांचं हे निवासस्थान आहे. म्हणजे राजेंद्र वसंतराव जवळेकर असतील, बाळासाहेब नाना जवळेकर असतील, मातोश्री असतील. मी पहिले मातोश्रींच्या वाढदिवसाला निवृत्ती महाराज देशमुख यांचं कीर्तन दिलं होतं आई साहेबांना स्वतः. मी विलास विठ्ठल सांडवर यांनी. महाराजांची माझी जवळजवळ 31 वर्षाची कुस्ती आहे. आता सुद्धा राजेंद्र वसंतराव जवळेकरांचा मला फोन आला सभापतीचा, म्हणे मामा काही करा आपल्याला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन बाहेर मान्याबाईच्या निमित्त. मी म्हणलं राजू शेठ तुम्हाला कीर्तन 100% देणार, महाराजांचं काही होऊ द्या पण कीर्तन तुम्हाला देणार आणि मान्याबाईसाठी मी कीर्तन देणार म्हणजे देणार. महाराजांची नवीन सोयरीक झाली जुन्नरला, त्यांचं आडनाव आहे चिलाप. महाराज राजू शेठला म्हणलं एक काम करा, महाराजांचे जे नवीन घाई आहेत त्यांचाही बैलगाडा आहे, त्यांच्याकडे बैल आहे ते जुन्नरमधले आहे. महाराजांची पोरगी इंदुरीकरांची ज्ञानेश्वरी नाव आहे तिचं, ती जुन्नर तालुक्यात दिली. आपल्याच इथं जवळ दिल्यामुळं महाराजांचा अजून आपल्या जवळ संबंध आला. आणि मग ते मुलीच्या मी सासऱ्याला फोन केला की म्हणलं असं असं आमच्या बैलाचं हे. महाराज म्हणले तारीख लिहून घ्या यांची, दुसरी तारीख कॅन्सल करा.
पण मन्या बैलासाठी महाराजांनी तारीख लिहून दिली. त्याला मी VVS मामा म्हणजे राजू शेठ वसंतराव जवळेकर आणि बाळासाहेब वसंतराव जवळेकर नाना यांनी VVS मामाचा स्टेजवर सत्कार केला आहे. माणिक मामा सांडवर असतील यांनी VVS मामाचा सत्कार केला आहे. आई साहेबांच्या वेळी मीच कीर्तन दिलं आणि मन्या बैलाचं मीच कीर्तन दिलं. नंदीचा अवतार आहे मित्रांनो. सांगायचं एवढंच की राजेंद्र शेठ वसंतराव जवळेकर हे इतकं सुंदर व्यक्तिमत्व आहे, मनमिळावं आहे. त्यातल्या त्यात नाना आमचे बाळासाहेब वसंतराव जवळेकर म्हणजे नाना हे इथं गावाला कायम स्वरूपी असतात. आणि आई साहेब त्यांची बहीण वगैरे मी सणाला दिली. हे सर्व परिवार पुण्याला असतो. मी स्वतः शंकर महाराज मठा शेजारी म्हणजे बालाजीनगर काशीनाथ पाटील नगरमध्ये मी स्वतः राहिला आहे. माझी तिथं बिल्डिंग आहे. मी राजू शेठला रोज कात्रजला पाहत होते. आमची मला दोस्ती आहे पहिल्यापासून, त्यामुळे मी ह्या घराला कधीच विसरू शकत नाही. आणि आता यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही हे यूट्यूबला पाहू शकता. VVS मामा म्हणून 351 यूट्यूबला माझा चॅनल आहे. VVS मामा इंस्टाला माझं पेज आहे आणि VVS मामा फेसबुकला ह्याड फॉलो करा मित्रांनो. हा परिवार एकदम सुंदर आहे, मन मिळावं आहे. आणि माझा शब्द आहे ह्या परिवाराची आयुष्यभराची आपली नाळ राहणार म्हणजे राहणार. धन्यवाद. टाळ्या.